नमस्कार मंडळी, कोल्हापूर खुर्दमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटायला जाणार आहे जे कोल्हापुरात जगप्रसिद्ध आहे. म्हणजे त्या माणसानं जे हॉटेल बिझनेस, म्हणजे तुम्हाला हॉटेल म्हणल्यावरती समजून गेला असेल की कोण आहे बाबा किंवा काय नाव आहे. तर आम्ही बोलण्यापेक्षा तीच व्यक्ती तुम्हाला सांगू दे की मी कोण आहे. नमस्कार दादा. नमस्ते दादा. तर तुम्हीच आम्हाला सांगायचं, आम्ही तुमचं नाव सांगणार नाहीये. लोकांना तुमच्या एका फ्रेम वरती कळाले की कोण आहे आमच्यातून. नमस्ते, मी राहुल माने. हॉटेल सोंगाड्या एक गाव पछाडेलं. मराठी संस्कृती आणि कोल्हापूरचा रांगडेपणा जपणारे एक हॉटेल सोंगाड्या. आम्हाला सगळ्यात मोठी आणि एक उत्सुकता लागली ते म्हणजे आपल्या हॉटेलचं नाव. हॉटेलचं नाव बघायला तर मी बरेच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेले 14 वर्ष काम करतोय. बरेच हॉटेलमध्ये काम केलं, बरेच 5 स्टार, 3 स्टार, 7 स्टार हॉटेलमध्ये काम केलं. म्हणजे JW मॅरिट असेल, ग्रँड हयात असेल, रॅडिसन ब्ल्यू असेल, डोनेसिल्वा रिसॉर्ट असेल, म्हणजे इव्हन दिल्लीच्या पुलमॅन हॉटेलपर्यंत 7 स्टार पर्यंत काम केलं. काम करत असताना अनुभव एकच होता की आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि आयुष्यात भले चहाचा गाडा असू दे पण तो फेमस असला पाहिजे आपला. असं करत असताना जर्नी स्टार्ट होताना बरेच खडतर प्रवास करत एक सर्टन लेवलला आला म्हणले की आपण हॉटेल सोंगाड्याला जन्म द्यायचा. एखाद्या कॅफेमध्ये विचार करत बसला हॉटेलला नाव काय द्यायचं, हॉटेलला नाव काय द्यायचं. तेव्हा माझ्याकडे चित्रपटांची नावं बघत होतो मी आणि तेव्हा मला एक ब्लॉग आला आणि त्यात सोंगाड्या चित्रपटाला केवढा त्रास झाला होता. आणि सोंगाड्या चित्रपटा म्हणजे 1970ला जेव्हा दादा कोंडके हा चित्रपट काढला तो काही हॉलिवूड बॉलिवूडमुळे तो चित्रपट बोर्डावर लावत नव्हते. पण ज्या वेळेला तो बोर्डावर पिक्चर लागला आणि फेमस झाला, ते फेमस झालं त्या पिक्चरमध्ये एक गाणं होतं, काय ग सुखू बोला दाजी मला, ते पण फेमस झालं त्यावेळी. आणि जसा दादांच्या चित्रपटाला जरा त्रास झाला होता, खडतर प्रवास तो सुपरहिट झाला, तसं आमच्याही चित्रपटात जरा थोडासा त्रास झाला. तेव्हा म्हटलं हॉटेल सोंगाड्या नाव द्यायचं. आणि एक गाव पछाडलेलं मध्ये आपण जे पछाडलेला भरत जाधवांचा चित्रपट आहे त्यातले मग बाब्या किरकिरे, इनामदार आणि दुर्गा मावशी जी विहिरेपेक्षा एक 2 कन्सेप्ट घेऊन आपण हॉटेल सोंगाड्याला जन्म दिला. त्यानंतरच आपण एकदा एखादी गोष्ट ठरवतोय की बाबा नाही मला ह्या गोष्टीचं हे नाव ठरवायचं, पण ते नाव लोकांनी एक्सेप्ट कसं केलं आणि तुम्ही लोकांपर्यंत ते नेलं कसं? हा बघा, एखादी गोष्ट ब्रँडिंग, आता प्रत्येक ब्रँडचा एक ब्रँड अँबॅसेडर असतो. तसं मी माझं हॉटेल आहे त्याचे सर्व म्हणा किंवा आपण एक ब्रँड अँबॅसेडर म्हणा, मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी मीडिया फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सकाळी वृत्तपत्र आपण सकाळ वाचलं की ते आपण ठेवतो साईडला, पण ही मीडिया असं आहे की तुम्ही ते कंटिन्यू तुमचे ते रेंज मध्ये राहते. तसं आम्ही हॉटेल सोंगाड्याचं पेज काढलं मी संध्याकाळी 7 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं 30K पूर्ण होतं. माणसांची उत्सुकता होती की रावल्या काय करले, काय नाव देणार आहे हॉटेलला. कारण माझ्या हॉटेलच्या पुढे मी 15 बाय 175 फूट मी ग्रीन मॅट मारलं होतं. आज काय चालू माहित नव्हतं. ज्या दिवशी 9 जुलैला मी हॉटेलचा पायाभरणी चालू केली, मी 87 दिवसात हॉटेल ओपनिंग केलं. 13 ऑक्टोबरला आपलं हॉटेल चालू झालं. म्हणजे विषय काय, या माझ्या प्रोजेक्ट कुठलाच आर्किटेक्ट इंजिनियर नव्हता. ज्या काय आपण या क्षेत्रातनं माहिती घेत शिकत इथपर्यंत आलो, अनुभव होतो, त्यात आपण उभा केलं हे सगळं. अतिशय भारी. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे विचारायचं होतं, ज्या वेळेला तुम्ही हा प्रवास करत होता म्हणजे हॉटेल घडवण्याचा, त्यावेळेला आम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला बघितले आणि राहुल माने विषय आम्हाला माहिती होता, पण जो काय तुमच्या रील मधनं आम्हाला सारखं काय विषय आहे दादा, हे लय मोठा विषय आहे. प्रत्येक जण, आणि इव्हन हॉटेल चालू व्हायच्या आधी पण कोल्हापुरात चर्चा होती की बाबा कळंब्यात नवीन कुठलं तरी हॉटेलवाले आणि विषय हरवणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही कशा हँडल केल्या? म्हणजे लोकांच्या एक दादा कसा सांगतो तुम्हाला, जेव्हा मार्केटला तुम्ही चांगलं काय करत असताय ना, बघा प्लस आहे म्हणलं मायनस आहे, चढ आहे म्हणलं उतार आहे, देव आहे म्हणल्यावर भूत आहे, भूत आहे म्हणलं अध्यात्मिक आहे, अध्यात्मिक आहे म्हणल्यावर सायन्स आहे. प्रत्येक गोष्टीला एक नाही समीकरण असते. त्यामुळे त्या समीकरणात जात असताना थोडंफार तुम्हाला त्रास पण होईल, थोडंफार तुमच्याबरोबर पॉझिटिव्ह लोक पण असतील आणि थोडे निगेटिव्ह पण असतील. त्यामुळे कसं आहे माहितीये काय, अधिकानं वजा ही जी समतोल राखत आपण समोरून जायचं. ज्या दिवशी बोर्ड काढला, ज्या दिवशी पडदा काढला, त्या दिवशी माणसांच्या मनात आपलं हॉटेल भरलं. दुसरी गोष्ट, माणसाचं मन कधी भरते सांगतो तुम्हाला, जेव्हा जेवणाचं ताटात तुमचं पोट तर सगळ्यांचं भरते, पण माणसाचं मन भरायला नसलं पाहिजे. माझ्या प्रत्येक ग्राहक म्हणतो राहुलला जेवले फुल जाम झाले पण अजून मन भरलेलं नाही, अजून मोठं खाऊ वाटते पण पोटात जागा नाही. ही गोष्ट असते. कारण पोट तर आपण काय पण बनवू, साधा ब्रेड खाल्ला तरी आपलं पोट भरते, पण त्या माणसाचं थाळीकडे बघलं मन भरायला पाहिजे, ज्या हॉटेलमध्ये मन भरायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय असते, वयवृद्ध लोक माझ्याकडे जास्त आहेत, म्हणजे बरेच लोकांच्या फॅमिली असतात. आणि मी तर एवढं ऑब्झर्व केले, मी आज माझं हॉटेल चालवते,
प्रत्येक लोक माझ्याकडे, प्रत्येकाचे आई वडील माझ्याकडे जेवायला येतात आणि येऊन भेटून जातात. मी त्यांच्या पायाला घातलं होती स्वतः. कारण काय माहितीये का, एवढे लांबून येतात, बाळा मी आज आलोय बघ, बरोबर मला मुंडी खायला पाहिजे बघ, आज मला मेंदू खायला पाहिजे बघ, बरोबर. मला मटण आणले पाहिजे, मला चॉप्स पाहिजे. ही मागणी जेव्हा कधी होत्या तेव्हा एक ऋणानुबंध होते कस्टमर बरोबर, एक ग्राहकांच्या ऋणानुबंध होते आणि त्यावेळी ती ग्राहक तुमच्या हॉटेलच्या प्रेमात पडते, तेव्हा हे ऋणानुबंध होते. आणि आपण त्या ऋणानुबंध तयार केलं म्हणून आज कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याबाहेर आणि मला देशाबाहेर सुद्धा मला फोन येतात, दादा कारण आपला प्रत्येक कोल्हापुरी माणूस देशात देशात आहे, अभिमान आहे आपल्याने. ऑस्ट्रेलियामध्ये माणूस आहे, युरोपमध्ये आहे, आफ्रिकामध्ये तर नर्सरी खूप मोठ्या प्रमाणात चालली जाते. दुसरी गोष्ट आता गोल्ड आपल्या म्हणजे आपल्या आटपाडी आणि या विटा मायनी सोलापूर या साईडची आपली कारागीर भरपूर केरळ साईडला. परवा एक माझी फॅमिली आली, ती कोलंबोला श्रीलंकेला असते, ती गोल्डचं काम करण्यासाठी. पण त्यांचा मुलगा तिथे रील बघत होता, त्यांची फॅमिली जेव्हा गावी आली तेव्हा आपल्याकडे व्हिजिट केली. हे काय होते, एक कोल्हापूरला आपण प्रेझेंट करायला लागले बरोबर. आणि कोल्हापूरच्या माणसाला आता जवान, आता परवा मी रील केली होती जवानांच्या वरती किंवा पोलिसांच्या वरती, कारण ती प्रशासन सुद्धा आपल्या पाठीशी आहे. बरोबर. दुसरी गोष्ट काय, आपण काम करत असताना कोविड आला, महापूर आला, त्याच्यातनं आपल्या प्रशासन आमच्या बरोबर असते. त्यामुळे पोलिसांच्या विरोधात मला जे लडाख या ठिकाणी चीन बॉर्डर 3 किलोमीटर आहे, पाकिस्तान कोणा एक ठिकाणी बॉर्डरवर पाकिस्तानच्या बॉर्डरवर ते तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात, दादा आम्ही तुमचे व्हिडिओ बघून दिवस करते, कधी कोल्हापूरला आलो कधी गावात आलो की हॉटेल सोंगड्याला फॅमिली घेऊन भेट देणार. हे काय आपुलकीचं नातं आहे, हे आम्हाला बरं वाटते. बघा व्यवसाय करत असतात, पैसे सगळेजण मिळवतात, प्रत्येक गाड्यावाल्याला पण मिळते. पण विषय काय असते, तुम्ही जेव्हा कस्टमरशी एक ऋणबंध होते, मला लय दादा मेसेज मी दाखवू शकतो मोबाईलवरती की आम्ही पहिला आलो की तुमच्याकडे जेवायला येणार, आम्ही पहिला. आता माझ्याकडे कस्टमर आहे वरती इथं कात्यांमध्ये, त्यांचा मोठा फार्म हाऊस आहे आणि तिने फॅमिली सगळी अमेरिकेला असतात, पण त्याचा जेव्हा नातू इथं कोल्हापूरात होते, कंटिन्यू 7 ते 8 दिवस असतात आपल्याकडे. ते 7 ते 8 दिवस रोज डिनरसाठी आपल्याकडे असतात. म्हणजे आज चॉप्स खाल्ले, उद्या सुरमई तळी करणार, परवा स्पेशल मटण करणार, असे कंटिन्यू फिश भरपूर खातात ते. म्हणजे काय होते, कोल्हापूरचे क्रेज ठेवल्या बघा. बरोबर. राहुल दादांचं आवडती थाळी अशी तुमची? आता मी हॉटेल चालू करून साधारण आता येत्या ऑक्टोबर महिन्यात 13 तारखेला वर्ष होते, पण मला आठवत नाही मी थाळी ऑर्डर केल्या मी त्या हॉटेलवरती जेवले. पण माझी सगळ्यात जास्त फेमस थाळी आहे मटण थाळी. कारण का सांगतो तुम्हाला, मटणाचे विविध प्रकार आहेत. खेमा येणार, रक्ती येणार, वजडी येणार. ही 3 आयटम खेमा मिळेल पण रक्ती वजडी क्वचितच खायला मिळते. म्हणून मी माझी आई स्वतः सकाळी रक्ती कुकर डबल लावणे, ती कुस्करने त्याची म्हणजे त्याला धुण्यापासून वजडीला बेसनचं पीठ लावून गरम पाण्याने 3 वेळा धुवून ते आलं लसूण पेस्ट टाकून कोल्हापूर चटणीमध्ये टॉस करून आपण घेतो. म्हणजे सुक्की वजडी, रक्ती सुक्की, खेमा आपल्या घरगुती पद्धतीनं. तेव्हा धनगरी मटण, बरेच लोक आपण बाहेर आले की मला स्पायसी जेवण काय पाहिजे, तर आपण काळ्या चटणीतलं धनगरी मटण देतोय. साईडला कोल्हापुरी सुक्क म्हणजे फ्राय मटण देतोय. तांबडा पांढरा सोलकडी, जे पण काय खाणार ते बादली नाही सगळं. माणसं कंटिन्यू माझी करत असते, रस्सा देऊ, तांबडा देऊ, पांढरा देऊ, सोलकडी देऊ. दुसरी गोष्ट, 2 भाकरी खाल्ली की आपलं मन कशात भरते, मऊ मटण आणि मऊ भात. त्यात इंद्रायणी भात बुट्टी नसते आपल्याकडे आणि रस्सा. आणि हे सगळं एवढा मोठा डोलारा किंवा एखादं ब्रँड आहे, हे सगळ्यांना दिसायला देखणं दिसतंय. कलर आहेत, लाईट आहे, माणूस एकदम आपुलकीचा आहे, कोल्हापुरातला आहे त्यातल्या त्यात. आणि हे सगळं सांभाळत असताना तुम्ही ही लोकांची जी काय तुमची लोकांचे एम्प्लॉई आहेत सगळे किंवा जे काही तुमचे मित्र आहेत, भाऊ आहेत, तुमचा परिवार तुमचा, तो कसा सांभाळता तुम्ही? आता फॅमिलीचा म्हणलं तर तुम्हाला सांगतो, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मी स्मरण जातोय, छत्रपती शिवाजी महाराज जर फॅमिलीचा विचार केला असता तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. महाराज 4-4, 5-5, 6-6, 1-1 वर्ष महाराज किल्ल्यावर रायगडावर नसायचे, पण महाराजांना माहित असायचं की माझं स्वराज्य महत्वाचं आहे. तसं मला माझं पहिला हॉटेल आणि माझं ग्राहक वर्ग, त्यानंतर माझं फॅमिली, त्यात पण आपण माझा मित्र परिवार मी जगतोय, माझी फॅमिली जगतोय. जास्तीत जास्त करून माझ्या या हॉटेलसाठी माझी जी पोरं आहेत, माझे एम्प्लॉय, ती जीवाचं रान करत असते. दादा माझे कधी हॉटेल येऊन उभारलं बघा, पोरं कधी चालत जाताना दिसणार नाही तुम्हाला, कायम पळताना दिसणार. जर त्यांना ताप आला तर त्यांना दवाखान्यात नेण्यापर्यंत आहे, त्यांच्या फॅमिलीत काय प्रॉब्लेम आला तर आपण तिथपर्यंत आहे. कारण कसं आहे माहितीये काय, त्यांचं आपण जर चांगलं केलं तर आपलं चांगलं होणार आहे. त्यामुळे बघा, राम सेतू एकांत तयार केला का नाही, प्रत्येक दगडाला दगड श्रीरामानं म्हणजे स्मरून त्या सगळ्या आमच्या वानरसेनाने तो सेतू तयार केला. त्यानंतर राम गेला असतील, पण तो कसं आहे म्हणताय, तो सेतू तयार करणारी ती माणसं महत्वाची आहेत. तसं माझ्या हॉटेल सोंगाड्याला पहिला ती माणसं महत्वाची आहेत, ती होती म्हणून हॉटेल सोंगाड्या फेमस झालं. एकट्याला मेघाला 10 हात नाहीत की रस्सा वाढायला, तिने प्रत्येक जण आपुलकीपणा जपतात म्हणून आपल्या सोंगाड्या मोठा आहे. आणखी एक प्रश्न आहे, कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा हे जगप्रसिद्धच आहे. आता त्याच्याबरोबरच कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा, त्याच्याबरोबर सोंगाड्याचा तांबडा पांढरा, हे तुम्हाला कसं जमवता आलं?
आता दादा काय झालं सांगतो माने, बरेच कोल्हापूरमध्ये टुरिस्ट खाण्यासाठी येतात, कारण मी ऑब्झर्व केले. कारण कसं असते त्यांचा पट्टा आता जरा तुम्ही बघला की विदर्भ, नांदेड, जालना, कल्याण, डोंबिवली, पुणा सिटी असेल, मुंबई सिटी असेल, पनवेल सारखी सिटी असेल, किंवा आपल्या इकडचा आटपाडी वगैरे भाग आहे ना, हे सगळा आपला सांगली जिल्हा किंवा इकडे कोकण सावंतवाडी वगैरे, तर इकडून ती लोक आपल्या इथं कसं आहे, आपल्या या हॉटेलच्या दरवाज्यानं तुम्ही डायरेक्ट खाली इकडनं मुदा तिट्यावरून गोव्याला जाण्यासारखी मार्ग आहे. गोवा, कोकण जातोय आपण तिकडे. त्यांचं कसं असते, यायचं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं, स्टे करायचा, सकाळी आदमापूर जाऊन बाळमामाचं दर्शन घ्यायचं, माझ्या इथे जेवायचं आणि परत रिटर्न जायचं. जे टुरिस्ट असतात, जे गोव्याला जाणार असतात, ते येणार डायरेक्ट संध्याकाळी डिनर बाहेर करणार, डायरेक्ट गोव्यातलं सगळं आवरून परत राहुलला जाताना आम्ही येणार 12पर्यंत पोहोचते बघा, पण जेवण द्या लागते. ते असं समीकरण आहे. त्यामुळे काय होते, आले की तुम्हाला म्हटल्यासारखं ऋणानं बंद. कोल्हापूर म्हणले की तांबडा पांढरा म्हणले की हॉटेल सोंगाड्या, आणि सोंगाड्या म्हणलं की तुम्हाला झणझणीत जेवण. दुसरी गोष्ट काय म्हणते दादा, तुम्ही परत गेला की तुम्हाला ऑर्डर दिली, कॅप्टनने ती ऑर्डर घेतली, थाळी समोर टाकली, विषय संपला. तुम्हाला रस्ता विचारायला 2-3 वेळा करू उठे राहणार. पण माझे तर तुम्ही आला ते वेटिंगला आमची म्हणजे लेडीज असतात, ते विचारतात तुमची किती फॅमिली आहे, त्या पद्धतीने लगेच तुमचा पुढचा माणूस माझ्याकडे माणूस बसवला. म्हणजे तुम्ही सेक्शनच्या दारात गेला की व्यक्ती असतोय, ते म्हणतात तुमची किती फॅमिली, 6ची, त्या लगेच टेबल जाऊ तुम्हाला करणार. त्या टेबल तुम्हाला मॅनेज करून दिला की तिथे लगेच माझं कॅप्टन होता, तुम्ही 6 जण आहे, व्हेज किती आहेत, नॉनव्हेज किती आहे, स्टार्टर कुठला आहे, व्हेज नॉनव्हेज, ते विचारून गेला ती गेला. लगेच थाळी आली की तुम्हाला तांबडा पांढरावर आला, सोलकडेवर आला, राईसवर आला, तुमचा टेबलचा मला सर तुम्हाला आणि काय हवं आहे काय, तुम्ही फिश मध्ये काय ट्राय करणार आहे. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला 7, 8, 10 माणसं भेटते. त्यात मी येतोय, आता जेवला काय, आई जेवला काय, दिदी जेवला काय, जेव्हा आपुलकीचं नातं झाले. त्यामुळे तांबडा पांढरा, हॉटेल सोंगाडे आणि कोल्हापूर हे समीकरण जुळले. आणि नवीन एक गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन गोष्ट राहणं किंवा तुम्ही अपडेट जे राहिलाय ते किती अवघड होते किंवा कसं राहताय. दादा तुम्ही आता म्हणजे मी गुरुवारांनी समोर फक्त घरी जातोय, मी इथंच असतोय प्रेझेंट. आम्हाला मला सकाळी वेळ असतोय 10 पर्यंत, त्यात आम्ही सकाळ उठून 7 वाजता जाऊन काय ते कंटेंट रील्स करायचे असतात ते करतोय. दुसरीकडे दुपारची वेळ 4 ते 6 वेळ असते, त्यात एक रील करायची. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुम्ही अपडेट राहत नाही तोपर्यंत तुमच्याकडे माणसं येणार नाहीत. तुम्हाला तर म्हणजे लहानपणाची गोष्ट सांगतो, नोकिया मोबाईल पहिला असायचा 6600 मोठा असायचा, त्यानंतर वाढत गेले, पण तिने अपडेट झाले नाहीत. आज 6 आला, 7 येतोय, प्लस होत जाते. मग माणसाचे जर अपडेट राहिलं नाही तर जीवनाचं म्हणजे काय होते, माणसाला नवीन काहीतरी पाहिजे आहे. आज तुम्ही आला तर काय मटन प्राइस खाते काय नाही, आज चॉप्स दे, स्पेशल मटन दे, मालागड मध्ये मुरू मुसळून दे किंवा कबाब मध्ये लाव. तसं माणसाने मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रील्स आपण पाठवतोय. दुसरी गोष्ट, आपल्या हॉटेलमध्ये आले की तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. कधी तात्याचं दिसतोय, कधी मिकी माऊस दिसतोय, कधी करावकेचा शो असतोय, कधी जागरण गोंधळ असते, कधी एल्लमाचं जागरण असते, कधी साऊंड लावतोय आपण, कधी डीजे लावतोय. हॉटेलमध्ये आल्यावर जेवलं आणि बडीशेप खाऊन घरला गेलो असा काय विषय नाही आहे आपल्याकडे. इथून तुम्ही जेव्हा तर नाचायला पाहिजे पब्लिकने. आता आपलं तुम्ही दारात बघता कधी डान्स वगैरे लोक करतात, आणि खरोखर पाहिजे दादा, कारण आपुलकीपणाचं नातं पाहिजे. आणि कोल्हापूरला एक परंपरा आहे, राजश्री शाहू महाराजांची नगरी आहे, आणि तांबड्या पांढऱ्याची ओळख आणि तांबड्या लाल मातीची ओळख आहे. दादा आम्ही हे सगळंच जपतोय, कारण का कोल्हापूर जपायचं आपल्याच. एक हॉटेल व्यावसायिक आदर्श व्यक्ती म्हणजे तुम्ही एक हॉटेल व्यावसायिक प्लस आमच्यासारख्या युवकांचे आदर्श व्यक्ती आहातच. तुमचे आदर्श व्यक्ती किंवा एका हॉटेल व्यवसायातला किंवा तुमचा एखादा गुरु किंवा एखाद्या जीवनातल्या प्रवासात तुम्हाला भेटलेत आणि इथं वाटले की हे माझा गुरु आहे आणि हिनं मला एवढं हे केलंय. कसं असं सांगतो तुम्हाला दादा, आपण प्रत्येकाला म्हणतोय की यशस्वी पुरुषाच्या मागे कुणाच तर हात असतोय. तसं माझं कसं आहे, मी लहानापासून माझं गाव आहे मूळचं आमचं हिरवाड, तालुका शिवाय, जिल्हा कोल्हापूर. माझी बहीण दिल्या इथं. ज्यावेळी मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट देणारा माणूस म्हणजे आमचं दाजी. त्या म्हणजे प्रत्येक माझ्या सुखदुःखात, माझ्या पडत्या काळात मी जेव्हा स्ट्रगल करत असतोय किंवा आम्ही दुःखात असतोय, पाठबळ हा लय महत्वाचा असतोय. त्यामुळे प्रत्येक सुखदुःखात आमचं दाजी माझ्या पाठीशी असतात. कसं असं सांगतो तुम्हाला, किती आपल्या मुलांना जरी चुकी केली तर ती पोटात घालून घेणार म्हणजे आपले रक्तातले लोक असतात. तसं आमचं दाजी आहेत. त्या सोंगाड्या जेलमध्ये येतात ते खंबीरपणे माझ्या पाठीशी होतात की आपण प्लस झालो तर प्लस, मायनस झालो तर मायनस, पण काम करण्याची इच्छा प्रबळ होती. म्हणून आम्ही कुठलाही आर्किटेक्ट इंजिनियर लावला. माझ्याकडे बरेच लोक येतात म्हणजे या प्रोजेक्ट लागून आर्किटेक्ट इंजिनियर होता का, आम्हाला कोणी नाही. आम्ही स्वतः मी उभा केला ना, आमच्यासाठी कोणी आदर्श माझ्यासाठी मी बघा. मी दुसरी पहिली गोष्ट आम्ही स्मरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांना. तुम्ही रात्री 2ला जरी वाजता आला आणि कधी जर आमच्या दारात आम्ही असतो येताना जात असताना फॅमिली असतात, आम्हाला काय पण करून जेवण पाहिजे, तर आम्ही त्या फॅमिलीला आपुलकीपणाने जेवण करून असतो. रात्री जरी चपाती मारली तर आम्ही चपाती करून देतोय. हे ऋणानं बंद ठेवलेलं आहे. त्यासाठी माझी आदर्श व्यक्ती म्हणजे आमची आई आणि आपली दाजी. तुम्हाला कितपत वाटते की युवा पिढीनं उद्योजक व्हावं? कसं आहे म्हणजे दादा, आपला प्रोडक्ट विकता आला पाहिजे. आता मुलांना बरंच वाटतं की फ्रेंचायझी एखादी प्रोडक्टची घ्यायची, काउंटर 2-4 लाखाचा तयार करून लगेच सेल आउट होईल.
तसं नाही दादा. विषय काय म्हणजे तुम्ही स्वतः एक ब्रँड डेव्हलप करा. तुमचा छोटासा व्यवसाय असेल ना, तुम्ही लोकांच्यापर्यंत कसा पोहोचतील या बघा. दादा बरेच गेलो की आपलं बघा, आपण पहिला जत्रेत गेलो की फुगेवाला आपल्याला असं फुगं दाखवायचं. ते फुगा दाखवल्या आपण त्या फुगवाल्याकडे जायचं. आपल्याला पहिला बर्फाचं गोळ वगैरे करून लावायचं, ते खिस्त्याला लावायचं. बरोबर माणसाला आकर्षकपणा करण्यासाठी तुमची आकर्षक तेवढं व्यवसायाची आकर्षकता पाहिजे, तुमचा प्रोडक्ट क्वालिटी पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायावरती तुमचा विश्वास पाहिजे, स्वतः व्यवसाय पाहिजे, म्हणजे स्वतः विश्वास असला पाहिजे. तेव्हा तो प्रोडक्ट तुम्ही मार्केट लावून विकू शकताय. तुम्ही आता जेव्हा म्हटलं काय खायचं, मला अंडी मटन सूप घ्यायला, ते भाव एक नंबर आहे आपलं, ते मध्ये लावा. तसं तुम्ही त्या माणसांना खायला घाला. जेव्हा ते अंडी सूप ती पिते तेव्हा त्यांना सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की बाबा आम्ही ते 250 रुपयाचं सूप पिले आणि मला लय भारी वाटलं. बरोबर. आता तुम्ही बघता महाबळेश्वरचं कस्टमर तुमच्या समोर आता चालू बरोबर. काय म्हणले की बाबा एवढं डिझेल करून आलं तर तृप्त झालो, मन भरलं, पण पोट भरलं पण मन भरलं नाही असं म्हणून गेलं. हेच असते दादा आतापर्यंतचा. आता जे तुम्ही एक हॉटेल व्यवसाय राहिलेला नाही, तुमच्या दृष्टिकोन आमच्या दृष्टिकोनाने तुम्ही सेलिब्रिटी झालाय, जे कोल्हापूरला इंट्रोड्यूस करताय. असेच जे तुमचे चाहते किंवा आपल्या हॉटेलचे चाहते जे आलेत, त्यांचा एखादा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. दादा. म्हणजे एक चिकनचं दुकान आहे बेळगावमध्ये, एका मुलग्याचं होतं आणि चिकनचं दुकान त्याला लोड होतं. पण त्या दिवशी मला त्याचा बड्डे होता, राहुल त्याला भेटायचं ठरवलेलं. रात्रीची 1:15 वाजलेली. त्याचे ते हायवेतनं आता येऊन येणे चित्रनगरीपासून घुसला होता आणि तो रस्ता चुकला कंदलगावामध्ये असं वगैरे गेले. दादा शेवटची आशा सोडल्या, मला इथं रस्ताच घ्यावा. दादा रात्री मी 1:45-2 वाजता कंदलगाव भारतीय विद्यापीठमध्ये गेलो. तिची गाडी माझ्या पोरग्याकडे दिली, त्याला गाडीत घेतला, त्याला हॉटेलवर आणला, जेवायला घातलं. त्या मुलग्यानं मला बघितलं, पहिला मिठी मारून रडला. दादा माझ्या पण आयुष्यात संघर्ष, मला मोठं काय तर व्हायचं आहे, मी तुमची व्हिडिओ बघतोय रोज. मी तेव्हा त्यानं बड्डे आहे म्हणून सांगितल्यानंतर मी भाताचा केक तयार केला, त्याचा केक कापला आणि त्याला ते जेवून त्याला म्हणलं एवढी संध्याकाळ तू जाऊ नकोस. तर नाही मला दादा जायचं, मग सकाळी मला ते पाठीचा का त्याचा माल येतोय चिकनचा, ते घ्यायचा आहे. पण ते गेल्यानंतर मला त्यानं फोन केला की दादा मी 5:45 वाजता पोहोचलो गावात म्हणून. विषय काय असतोय, तुम्ही लोकांच्या पर्यंत जावा, लोकांच्या भावना जाणून घ्या आणि लोकांची तळमळ जाणून घ्या. सेलिब्रिटी दादा काही नाही, गेली की राखच होणार आहे आपली पंचिंग. पण काय आपण कायम तुम्ही आला की बघताय मला नाईट पेंडेंट टी शर्ट वरती आपण असतो, खांद्यावर रुमाल असतोय. कधी बघा होतायचं नाही, मातायचं नाही. व्यवसाय हा जपला पाहिजे, माणूस हा जपला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण काम करतो कोणासाठी, कोल्हापूरचा एक टॅगलाईन लिहिला आहे आपल्यावरती, सोंगड हॉटेल कुठे कोल्हापूरमध्ये. कोल्हापुरात आलेला माणूस तृप्त झाला पाहिजे, एवढंच विषय. जगात भारी आम्ही कोल्हापूर हे शेवटपर्यंत जपायचं, रक्ताचं पाणी झालं तर चालेल. सोशल मीडियाचा कसा वापर करू शकतो आपण हॉटेल व्यवसायामध्ये? कसं आहे माहिती दादा, तुम्ही बरेच मीडियावरती लोक असतात, बरेच आपण ट्रेंड वाईज व्हिडिओ करत असतो, पण अपडेट राहणं महत्वाचं आहे. म्हणजे आज व्हिडिओ टाकलाय, 4 दिवसांनी व्हिडिओ टाकलाय असं नाही. सकाळी व्हिडिओ तुमचा, संध्याकाळी व्हिडिओ आहे, संध्याकाळी स्टोरी आहे. आणि आलेल्या लोक पण तुमची स्टोरी मेन्शन करतात. त्यामध्ये तुमचे जे प्रॉडक्ट आहे ते मीडियाच्या माध्यमातून दाखवा. आता मी बरेच थाळी दाखवते, मला मेसेज करतात, दादा ही कुठली थाळी आहे, या थाळीची प्राइस किती आहे, या थाळीला अनलिमिटेड काय आहे. तुम्ही रात्री मला 2ला मेसेज टाकायचा, मी 3 पर्यंत जागा असते, तर मग 2 वाजता रिप्लाय येणार माझा. अपडेट महत्वाचं आहे. तुम्हाला मेसेज टाकलाय आणि तुम्ही रिप्लाय नाही दिला, तो माणूस पेंडिंग राहिला तिथेच. तुम्ही आता मला बरेच लोक आम्ही गडबडीत असतो, आता लोकेशन सापडत नाही, पण आम्ही ज्या एक सॉफ्टवेअर केले, म्हणजे कोणाकोणाला लिंक ओपन होत नाही काही गोष्टी, तेव्हा पण करंट त्याला लोकेशन पाठवणं गरजेचं आहे. कारण तो माणूस इथेपर्यंत आला पाहिजे. त्यासाठी मीडियावरती कंटिन्यू अपडेट राहायला पाहिजे. तुम्हाला पॉझिटिव्ह कमेंट होती किंवा निगेटिव्ह कमेंट आहे. निगेटिव्ह जरी कमेंट आले तर आपल्याकडनं काय चुकलंय, त्या माणसाची संवाद साधा. त्या माणसाने निगेटिव्ह कमेंट टाकला म्हणजे त्याचं भांडायचं नाही. काही गोष्टी आहेत त्या मेसेजच्या द्वारे शिकण्यासाठी पण आपल्याला भरपूर आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला तुम्ही वेळ द्या, प्रत्येक माणसाने बोला. तुम्हाला आता तुमच्या कामात व्याप, तुम्ही रात्री 11:30 तरी फ्री होता ना, तर त्या प्रत्येक माणसाला रिप्लाय द्या. जेव्हा माणूस पुढचा रिप्लाय दिला ना, तेव्हा तुमच्या ती परत रिपीट कस्टमर येईल. दादा थाळी पार्सल केली आणि चपाती राहिल्या होत्या, देवकरपणाचा विषय होता. तर देवकरपणाचा 2 मिनिट दादा म्हणलं थांबा, तशीच थाळी घेऊन मुलग्याला पडतो, भाच्याला 2 लगेच चपाती दिल्या, त्यांना पोच केल्या. जर त्या आपण इग्नोर केला असं तुमचं पैसे परत घेऊन जावा, तर ती त्यानं चपाती सगळं खाणार काय, त्या मट्ट्यासगळं खाणार काय, भात कोण झोपणार आहे. त्यामुळे आधी एक जवळ होतो म्हणून झालं, तर लांबच्या माणसाला काय करणार. त्यासाठी आपण आपली जसं आपण मीडिया इम्पॉर्टंट आहे, तसं तुमचं जेव्हा प्रोडक्ट आहे ते इम्पॉर्टंट असते, ते माणसांच्या पर्यंत जाणार. त्यामुळे त्याला प्रिपरेशन चांगलं, गार्निशिंग चांगलं, क्वालिटी चांगली, क्वांटिटी चांगली, आणि त्याने खाताना तो तृप्त झाला पाहिजे, एवढं जपायचं. अगदी आवडलं मला. एक नंबर उत्तर. म्हणजे आणि एक विषय विचारायचा होता, या प्रवासात आलेले म्हणजे एक ठेच लागत्या. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या क्रूजवर वगैरे किंवा हॉटेलमध्ये कामाला होता, म्हणजे कुठले कोल्हापूर सोडून ज्या वेळेला होतं, त्यावेळेला एक अनुभव शिकला. म्हणजे एक जी माती म्हणते कुंभार घडवते एकदम मडकं, ती मी माती टाकल्या, तर ती माती, तो एक अनुभव, तो एक आम्हाला फक्त आणून मिळेल.
म्हणजे कसं- जे जेवणात बघा. जे बनवतोय ना आपण कसं सांगतो बंदाला, तुम्ही कांद्याची ग्रेव्ही करू शकतोय, मग त्यात काजू घाला, मगज घाला, बेडगी मिरची घाला, खसखस घाला, तीळ घाला आणि विदाऊट सुद्धा बनवतात आपल्यास ते कमी मटेरियल घालून. कसं जेव्हा तुमचा प्रॉडक्ट क्वालिटी असतोय तसा तुमची त्या ग्रेव्हीचा, कसं तुम्हाला उदाहरण दिलं, जेवढं तुम्ही स्वतःला घडवत जाल तेवढं तुम्ही क्वालिटी बनवत जाते. बरोबर आता आम्हाला डोसा काउंटरला उभा केलं तर आम्ही डोसा मारू शकतोय, बरोबर तंदूर लोबाला तर रोटी मारू शकतोय, मला चायनी टाकला तर मी चायनीला आम्ही सॉस सूप मारू शकतो, आता व्हेज मंचर सूप मारू शकतोय, लेमन कोल्हाटर सूप मारू शकतोय, चावडर सूप मारू शकतोय, हॉट अँड सर सूप मारू शकतोय. आता तुम्ही आता मला चायनी लोबा चिकन चिली आहे, चिकन क्रिस्पी आहे, चिकन मॅरिनेट आहे, चिकन डुएड आहे, बरोबर फिश मध्ये गेला तर फिश करी मारू शकते, सुरमई तवा फ्राय रवा फ्राय सोडू शकते, कडेवर उभा गेला कढई मारू शकते, स्वतः राईस मारू शकते. व्यवसायावरती तुम्ही कोणावर डिपेंड राहून व्यवसाय करताय बरोबर. तेव्हा तुम्ही व्यावसायिक बनू शकत नाही. त्याचं तुमच्या अंगात एक व्यवसाय आणि व्यवसाय करण्याची वृत्ती पाहिजे. तसं आम्ही जेव्हा बाहेर काम करत होतो तेव्हा तुम्ही लगेच तुमच्या हातातून फ्राय पॅन कोण देत नाही, बरोबर. तो काय टाकालाय, तो काय करायला लागलाय, तो चिमटीन टाकलाय का बुट्टीनं वतालाय, मग ते किलोचं प्रमाण किती आहे हे तिथं आपलं लक्ष पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता आम्ही जेव्हा इंडस्ट्रीत काम करत असतो, आता आम्ही बरेच कॉकटेल आता म्हणजे मॉकटेल काउंटरला मी थांबतोय, म्हणजे बार काउंटरला, तो ऑरेंज ब्लॉसम कसं बनवायला आहे, सिडनी सनराईज कसं बनवला आहे, कोक ऑन द रॉक्स कसं बनवायला आहे, विस्कीज पे कसं जातात, वॉटर बेस जातात, सोडा बेस जातात, काय जाते. त्यामुळे ते जे काय नॉलेज आहे तुम्ही फील्डवर घेतलंय ना, बरोबर. त्यामुळे तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला ते हॅमरिंग होत नाही, Focus किंवा राहते. बाबा ह्यात काय टाकायचं आणि हे कसं करायचं असते हे आपल्याला तुम्हाला सांगायची गरज नसते. एखाद्या व्यक्ती तुम्ही त्या तिथं थांबला की तुम्ही याला 11th आवरला तर तुम्हाला तिथं त्या जागेवर थांबतायला पाहिजे. Yes. त्यामुळे मी आमच्या फॅमिलीतच प्रत्येक माझं म्हणजे माझी मिसेस असेल, माझी बहीण असेल, माझा भाचा असेल, आमचे दाजे असतील, माझा बारका भाऊ असेल, जे काय आता आमचे सासरे भाऊ सुद्धा असतात. आज वॉचमन नाही तर वॉचमनच्या जागी आमचे सासरे भाऊ उभारतात. का उभारतात? एक आपलेपणा आहे. बरोबर. तेव्हा तुमच्या व्यवसाय जेव्हा तुमची फॅमिलीची लोक असतात ना, त्या अजून त्या व्यवसायाची क्वालिटीपणा वाढत जातो. बरोबर. तसं आपल्या माणसाने इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. आपल्या कुठेही मुलगा असू दे किंवा एखादी व्यक्ती व्यवसाय बिझनेस करत तर फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा असतो. बरोबर. आणि एक तुमच्या खांद्याला खांदा लावून माझा भाऊ आणि तुम्ही म्हणजे तुम्ही आणि तुमचा भाऊ किती आणि केवढ्या भावनिक ह्याच्यातून गेला आणि हॉटेल सुरुवात किंवा हॉटेल चालवत असताना तुम्ही खांद्याला खांदा लावून कसं काम करता? प्रत्येकाकडे जबाबदारी दिलेल्या आहेत. आता भाच्याकडे वेगळी जबाबदारी आहे, दाजींच्याकडे वेगळी जबाबदारी आहे आणि माझ्याकडे वेगळी जबाबदारी आहे, भावाकडे वेगळी जबाबदारी आहे. बरोबर. भाऊ काही ऑफिसला त्याचे अकाउंटिंग सांभाळायला किंवा बिलिंग काउंटर सांभाळायला, भाच्याकडे एक शिक्षण आहे, दाजींच्याकडे पूर्ण म्हणजे सिलेंडर टाक्या आल्या किती गेल्या किती कुठला नळ लॉक आहे किंवा काय करायचं ते सगळे मेंटेनन्स दाजींच्याकडे गेलं. आणि माझ्याकडे काय की मी कस्टमर सांभाळून कस्टमरला कशी सर्व्हिस देता येईल किंवा रील्सच्या माध्यमातून बिझनेस कसा आणला जाईल यावरती प्रत्येकजण फोकस केला. आणि ह्या करत असताना आम्ही संध्याकाळी 7 ते 12 आम्ही कोण कोणाचे रिलेटिव्ह नाही आहे, बरोबर. आम्ही सगळी एम्प्लॉई. ज्यानं चुकलं त्यानं रिप्लाय उत्तर द्यायचं. हे असं का झाले? थाळी जर विदाऊट गार्निशिंग जर कोथिंबीर टाकता जर थाळी बाहेर आली तर ती आमच्या भावाची चुकी आहे. मी त्याला विचारलं का हो कोथिंबीर का नाही? बरोबर. त्यावर आपण कसं एकमेकाला बघा आपण तात्विक भांडलो पाहिजे बरोबर. तरच व्यवसाय मोठा होणार आहे. जर आपल्या तर हे करत बसलो तर होणार नाही. त्यासाठी माझं काही सगळ्यांना एक मत आहे की तुम्ही फॅमिली इन्व्हॉल्व्ह होऊन येणे प्रत्येकाला डिपार्टमेंट वाटून घ्या, तेव्हा 100% तुमचा व्यवसाय मोठा होणार. आणि जेव्हा मजा कधी असते जेव्हा सगळेजण व्यवसाय सेट करून एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण एखाद्या गोष्टीचा उपयोग घेत असतो तेव्हा आपल्याला सॅटिस्फॅक्शन येते. आपण टीम वर्कनं काम करायला लागलोय आणि टीम जेव्हा आपण 2 गोष्टी कमवतो तेव्हा 2 गोष्टी फॅमिली शेअर पण करत असतो. त्यामुळे त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. Ready? दादा आम्हाला एक उत्सुकता होती, तुमचं जे पर्सनल सोशल मीडिया हँडल आहे त्यावरून तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी मोटिवेशनल आणि मातीतलं सांगत असताय, ह्याबद्दल काय बोलाल तुम्ही? आता तुम्हाला सांगतो आपण प्रत्येकजण जेवतोय संध्याकाळचं. बरोबर. हा प्रत्येक येणारा पदार्थ हा शेतात नसतोय. बरोबर. ज्वारी असेल, तांदूळ असेल, मूग असेल, कडधान्य असतील, जिरा असू दे, मोहरी असू दे, आपल्या हळदपडचं हळकुंड असू द्यात, आलं असू दे, प्रत्येक गोष्ट शेतीत नाही. त्या शेती जपली पाहिजे. बरोबर. आता जय जवान जय किसान म्हणतो आपण, तसंच आपण शेतकऱ्यांचे बरेच व्हिडिओ टाकतो. आपल्या म्हशी आहेत, गोठा आहेत, त्यांची व्हिडिओ माध्यमात टाकतो आणि समाजाला मोटिवेशन आणि चांगल्या प्रेरणादायी आपण व्हिडिओ बनवतो. दुसरी गोष्ट ह्याच्या माध्यमातून कोल्हापूर जपण्याचं काम करतोय. कोल्हापूर जपलं पाहिजे. कोल्हापूर एक रांगडे बनायला जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हटलं जातोय. म्हणून कोल्हापूरसाठी काय पण आणि कोल्हापूरला हे सगळेजण आपण तरुण पिढी जरी जपलं पाहिजे. बरोबर. यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाला आपण पोच करत असतो. कोल्हापुरातली अशी एखादी गोष्ट जी बदलायला पाहिजे, आणखीन एक अशी गोष्ट जी कधीच बदलू नये. कोल्हापुरातल्या माणसांचे जे प्रेम आणि कोल्हापुरात जे काय आमचं कोल्हापूर आहे हे कधी बदलत नाही आणि बदलणारे नाही. कारण माणसाचं प्रेम आहे. जेव्हा तुम्हाला संकट कोणावर पण येईल तेव्हा कोल्हापूरकडे एकमेकाला आपण धावून येतो. कोल्हापूरचा काही विषय नाही. कोल्हापुरात बदललं पाहिजे म्हणजे काय की जे काय म्हणजे आपण त्या गोष्टी कधीच बोलू शकत नाही. कारण काय कोल्हापूर कायम डेव्हलपच असते.
कोल्हापुरात बदललं पाहिजे म्हणजे टुरिस्टसाठी काहीतरी केलं पाहिजे एवढंच की टुरिझम आला पाहिजे कोल्हापुरात आणि टुरिझम वाढला पाहिजे. कोल्हापूरला बरेच म्हणजे तसं संतांची भूमी म्हणून ओळखली जाते कोल्हापूरला. छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं पावन प्रश्न झालेली ही आपली कोल्हापूर नगरी आहे. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेली भूमी म्हणजे कोल्हापूर आहे. दुसरीकडे पन्हाळगड आहे आपल्याकडं कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरच आहे. कोल्हापूर दख्खनचा राजा आहे, बाळूमामा आहेत आणि कोल्हापूरला रांगडे मातीचा रांगडा आहे. आणि कोल्हापूरला हे टुरिझम वाढला पाहिजे. कोल्हापूर वाढणार आपोआप. कोल्हापूर IT पार्क व्हायला पाहिजे आणि कोल्हापूर जगात भारी व्हायला पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची. त्या मुलाखतीतून आम्हाला एवढंच समजलं की प्रत्येक गोष्टीतून आपण पॉझिटिव्ह घेणं, प्रत्येक गोष्टीतून एखादा सकारात्मक विचार करणं हे आम्हाला तुमच्याकडनं बघायला मिळालं. सकारात्मक आणि कुठलीही म्हणजे आपण काम करायचं असताना आपल्या पॉझिटिव्ह व्हेब्स पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, तरच आपण ती कुस्ती लढू शकतोय, जी गोष्ट करू शकतोय. माणसाला शेतकरी माहित नाही त्याला पाऊस पडणार की नाही, पण त्या आशेवरती त्यानं टोकन पेरणी केलेल्या असत्या. पण त्याच्याकडे पॉझिटिव्ह असते की ह्या टायमाला पाऊस पडणार आहे, आपलं पीक येणार. त्यामुळे सगळ्यात मोठा इंजिनियर शेतकरी आहे. तसा तुमचा सगळ्यात मोठा आतला पॉझिटिव्ह जो काही माणूस आतला बोलणार आहे तो फार महत्वाचा असते. तो जो कंटेंट आपण शेअर करतोय किंवा ते डोक्यात कसं येते किंवा तुम्ही विचार कुठून करताय? प्रत्येकाला कसं असते माहिती आता प्रत्येकाला एक वेग जी गोष्ट तुमच्याकडे ती मॅड नाही, माझ्याकडे तुमच्याकडे नाही. आणि मीडियाच्या माध्यमातून इकडे तिकडे आपण सगळं बघत असतो. त्याच्यावर एक स्क्रिप्ट तयार करायची आणि मग तो आपण व्हिडिओ बनवतो आणि तो परत पब्लिक पर्यंत येतो. बस करूया. दिलेल्या मुलाखतीबद्दल खरंच कोल्हापूर खुर्द तुमचा आभारी आहे. तुम्ही एक तरुण आहे, तुम्ही एक चांगलं करणार आहे. आणि कोल्हापूर खुर्द या चॅनलच्या माध्यमातून चांगल्या व्यक्तींना चांगलं कोल्हापुरात काय चाललंय ते दाखवत आहे. हा अभिमान आहे आपल्याला. आपला माणूस मोठा झाला पाहिजे, आपलं कोल्हापूर मोठं होणार आहे. आणि त्यामुळे सगळ्या तरुण पिढीला एकच महत्वाचं सांगतो की व्यवसाय करा, व्यवसाय वाढवा आणि कोल्हापूरला जपा. एकच टाकलं नाही ती पहिल्यापासून नाही.